आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा आता बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगरमध्ये रंगात आलाय। संत सोपान काकांच्या पालखीचं सोमेश्वर नगरमध्ये उत्साहात आगमन झालं। अवघ्या काही क्षणात इथं भव्य रिंगण सोहळा पार पडणार आहे। हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात या सोहळ्याचे साक्षीदार होत आहेत। रिंगणासाठी परिसरात मोठी गर्दी जमली आहे। भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम सध्या सोमेश्वर नगरमध्ये पाहायला मिळतोय। ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम। सोपान काका चरणी अश्व धावले रिंगणी अशी या रिंगण सोहळ्याचे वर्णन केलं जातं। श्री संत सोपानदेव पालखी सोहळ्यातील हा पहिला अश्व रिंगण सोहळा असतो। सोमेश्वर नगरमध्ये हा रिंगण सोहळा पार पडतोय, त्यासाठी मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरामध्ये हा रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी जमलेले आहेत। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, एक काम करा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा आता बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगरमध्ये आलेला आहे। संत सोपान काकांच्या पालखीचं सोमेश्वर नगरीमध्ये उत्साहात आगमन झालं, स्वागत करण्यात आलं। अवघ्या काही क्षणात इथं भव्य रिंगण सोहळा पार पडणार आहे। हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत। रिंगणासाठी परिसरात मोठी गर्दी जमलेली आहे। भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम सोमेश्वर नगरमध्ये पाहायला मिळतोय। संत सोपान काका म्हणजे वारकरी संप्रदायातील महान संत आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू। संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई ही चारही भावंड महाराष्ट्राच्या संत परंपरेत अत्यंत महत्त्वाची मानली जातात। संत सोपानदेवांनी अल्पायुष्यात भक्ती, अध्यात्म आणि विठ्ठल नामाचा प्रचार केला। वारकरी संप्रदायात त्यांना प्रेमानं सोपान काका म्हणून ओळखलं जातं। त्यांचं समाधीस्थान पुणे जिल्ह्यातील सासवड इथं असून दरवर्षी त्यांच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात। त्यांनी रचलेले अभंग आणि विठ्ठल भक्तीचा संदेश आजही वारकऱ्यांना प्रेरणा देतो। त्यांच्या पालखी सोहळ्यातला हा पहिला अश्व रिंगण सोहळा असणार आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी एकत्र आलेले आहेत। संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू असलेले संत सोपानदेव यांनी सासवड इथं समाधी घेतली होती, त्यामुळे या पालखीचं प्रस्थान सासवड इथून होतं आणि या रिंगण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। हेमाली, माझा आवाज पोच। आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत इथं आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या अनुपम्य सोहळ्याविषयी। मिलिंद जी, हा रिंगण सोहळा आता सुरू झालाय, काय अनुभव? हेमाली, अत्यंत चैतन्यमय वातावरण आता नीरा नदी जवळच्या काकडे महाविद्यालयाच्या मैदानात आहे। सगळ्यात पुढे आपण आता पाहतो आहोत सोपान काकांच्या पादुका घेतलेली पालखी सगळ्यात पुढे आहे। झेंडा
घेतलेले आणि विणेकरी आहेत त्यांच्या पाठोपाठ, आणि त्या पाठोपाठ आता अश्व कुठल्याही क्षणी आपल्या समोर येईल. 2 अश्व आहेत. पहिला जो अश्व आहे त्याच्यावर स्वार आहे, दुसऱ्या अश्वावर स्वार नाही. आणि हे अश्व आता पुढच्या काही क्षणात रिंगण धरतील आणि अत्यंत वेगवान अशा पद्धतीचं हे रिंगण होईल. मगाशी साधारणपणे अर्धा तास इथे टाळकरी आणि विणेकरी यांचा विठू नामाचा गजर मोठ्या प्रमाणात सुरू होता आणि हे सगळं मैदान सध्या भक्तीनं पूर्ण भारून गेलं आहे. अगदी लहान थोर अनेक जण या रिंगण सोहळ्यासाठी इथे एकत्र आलेले आहेत. आणि आता पादुकांचं रिंगण पूर्ण झालं आहे, पादुकांची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि पादुकांची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पादुका आता या मैदानाच्या मधोमध विसावलेल्या आहेत सोपान काकांच्या. हेमाली, या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की एकूण पुढे आणि मागे मिळून सोपान काकांच्या या दिंडीमध्ये 94 पालखी सोहळ्यामध्ये 94 दिंड्या असतात आणि या दिंड्यांचा 3 दिवसांपासूनचा प्रवास सुरू झालेला आहे. आजचा 4था मुक्काम हा इथून पुढे 5 किलोमीटर अंतरावरच्या गावात असेल आणि आता हा रिंगण सोहळा सुरू झालेला आहे. या पालखी सोहळ्याची आणखीन काय वैशिष्ट्ये असतात मिलिंदजी? सोपान काकांच्या पालखी सोहळ्यातलं हे पहिलं रिंगण आहे हेमाली, आणि त्यामुळे या रिंगणाला विशेष महत्त्व आहे. एकूण 4 रिंगण सोहळे या सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये होत असतात. सगळ्यात शेवटचा आणि मोठा सोहळा असतो तो बंधुभेटीचा आणि वाखरीच्या रिंगणाचा. त्यापूर्वी वेगवेगळ्या टप्प्यावर हे रिंगणाचे सोहळे होतात. हे पहिलं रिंगण आहे. सासवडहून या पालखीने 3 दिवसांपूर्वी प्रस्थान ठेवलं आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या पालखी सोहळ्यामध्ये एकूण 94 दिंड्या सहभागी आहेत. आणि आपण पाहिलं तर आता विठू माऊलीचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा गजर या मैदानामध्ये शिगेला पोहोचलेला आहे आणि पुढच्या काही क्षणात आता पादुकांचं पूजन सुरू आहे. आतमध्ये आपण जर का पाहत असाल तर, आणि ही दृश्य तुम्ही जर का बारकाईनं पाहू शकत असाल तर या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय विठू नामाच्या गजरावर टाळ मृदुंगाच्या साथीनं हजारो वारकरी या रिंगण सोहळ्यात जे सहभागी झाले आहेत ते एका तालावर ठेका धरून नाचता आहेत. आता कर्णा वाजलेला आहे इथे आणि कुठच्याही क्षणी हा अश्व धावायला लागेल. इकडे जर का तुम्ही पाहू शकलात तर लाल रंगाच्या गणवेशामध्ये एक स्वार, त्याच्या हातामध्ये सुद्धा लाल रंगाचं निशाण आहे आणि तो स्वार आता धावायला सुरुवात करेल. हेमाली, मिलिंदजी, या रिंगण सोहळ्याचं असं काय खास महत्त्व असतं या वारीमध्ये त्याबद्दलही सांगाल? कारण या प्रत्येक पालखी सोहळ्याची स्वतःची असे रिंगण सोहळे असतात आणि त्यातही अश्व रिंगण असतं, आणखीन मेंढ्यांचं रिंगण असतं. सोपान काकांच्या पालखीमध्ये अशा किती रिंगण होतात? एकूण 4 रिंगण सोपान काकांच्या पालखीमध्ये होतात. त्याच्यातलं हे पहिलं गोल रिंगण आहे, हे अश्व रिंगण आहे. याच्यानंतर बारामतीच्या जवळ काटेवाडीच्या इथे मेंढ्यांचं रिंगण होतं. जसं तुकाराम महाराजांच्या पालखीचं पण मेंढ्यांचं रिंगण तिथे होतं. पुढे त्यांना पायघड्यासुद्धा घातल्या जातात पांढऱ्या कपड्याच्या. परीट समाजाच्या वतीने, धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं. तसं हे नीरा नदीपासनं अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात हा गोल रिंगणाचा सोहळा पार पडतो. रिंगण म्हणजे थोडक्यात काय हेमाली, तर आपण अनेकदा असं म्हणतो की आयुष्य हे गोल आहे, त्याचा शेवट कुठेतरी होतो, कदाचित अंत पण तिथेच कुठेतरी होतो. आणि या सगळ्या चक्रामध्ये माणूस अडकलेला असतो अनेकदा. त्याच्या भावविश्वाबद्दल आपण सगळेजण अनेकदा बोलत असतो. मग ते आपल्या मुंबई, पुण्या, नागपूर मोठ्या शहरांमधलं धकाधकीचं जीवन असेल किंवा अन्य सर्वसामान्य नागरिकाचं एक जे पठडीबद्ध जीवन असतं, तर तो संसार चक्रामध्ये अडकलेला असतो. हे एक प्रकारे त्याचंही प्रतीक आहे. आणि असं म्हटलं जातं की या संसार चक्रातून किंवा या सगळ्या चक्रातून माणसानं सुटावं आणि पारलौकिक धर्माकडे जावं. तर हा या सगळ्या संप्रदायाच्या शिकवणुकीतला, संत परंपरेतला एक छोटासा भाग आहे. हे रिंगण त्याचं प्रतीक एक प्रकारे मानलं जातं. त्याचा आणखीन एक भाग आहे ते म्हणजे सलगपणे वारकरी जेव्हा तासनतास चालतात. आता आजचा जो टप्पा आहे तो साधारण 12 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा टप्पा आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा टप्पा आहे तो 20 किलोमीटर अंतराचा सलग टप्पा आहे. या टप्प्यामध्ये रिंगण सोहळा एक प्रकारचा एक छोटा विसावा असतो.
शारीरिक विसावा असतो, मानसिक विसावा असतो. सलगपणे न थांबता न थकता चाललेले वारकरी, त्यांना थोडीशी उसंत मिळावी, त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण व्हावा, याकरता सुद्धा या रिंगणाचं आयोजन केलं जातं. आता तुम्ही पाहिले तर चोपदार या रिंगणाच्या मधनं एक प्रदक्षिणा घालतायत. याचा अर्थ असा आहे की आता सगळ्यांनी रिंगण मोकळं करावं आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये अश्व इथून धावायला सुरुवात होईल. या 3 फेऱ्या साधारण तो अश्व अत्यंत जबरदस्त अशा गतीने घालत असतो. त्यानंतर सुभान काकांच्या पालखीचा रिंगण सोहळा आपण पाहतो आहोत. आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत आपल्याला तो अगदी थेट दाखवत आहेत. काही वेळातच हा पहिला अश्व रिंगण सोहळा सुरू होणार आहे सुभान काकांच्या पालखीचा सोमेश्वर नगर इथं. पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका. मिलिंदजी, हा रिंगण सोहळा आहे आणि त्याचा उत्साह आता प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसूनही येतो आहे. अगदी काही वेळात अश्वरिंगण सोहळा सुरू होईल. या व्यतिरिक्त, या रिंगण सोहळ्या व्यतिरिक्त आता या पालखीचा पुढचे टप्पे काय असेल, पुढचा कार्यक्रम काय असेल? या सोपान काकांच्या पालखीचे असतात पंढरपूरपर्यंत. आत्तापर्यंत 4 मुक्काम झालेले आहेत. आता 5वा मुक्काम इथून साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यानंतर बारामतीच्या इथे एक मुक्काम असेल. त्यानंतरचा मुक्काम असाच पुढच्या एक टप्प्याला असेल आणि या प्रत्येक टप्प्याच्या दरम्यानचं अंतर साधारण 10 ते 12 किलोमीटरच्या दरम्यानचं असतं. आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये एक साधारणपणे सकाळी 8:30-9 नंतर पालखीचं प्रस्थान होतं आणि पालखीच्या प्रस्थानानंतर साधारणपणे 3 तासाने पहिला एक छोटासा विसावा असतो वारकऱ्यांच्या करता. जे अश्व असतात ते किंवा ज्या बैलगाडीवर या पादुका सजलेल्या असतात, रथ असतो, त्या बैलांच्या करता एक थोडासा विसावा म्हणून काही मिनिटाचा एक विसावा असतो. त्यानंतर पुन्हा एकदा ही पालखी पुढे मार्गस्थ होते आणि साधारणपणे संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते, जे मुक्कामाचं गाव असतं त्या गावाच्या. मिलिंदजी, सोहळा सुरू झालाय का? रिंगण सोहळा सुरू झालाय का? कारण पालखी आम्हाला दिसते आहे. पालखीचे सगळ्यात मधोमध आता पादुका ठेवलेल्या आहेत आणि कुठल्याही क्षणी आता धावायला लागेल. त्याच्या पुढे एक अश्व आहे आणि हा रिंगण सोहळा आता मिलिंदजी, तुमचा आवाज जरा येत नाहीये. आपल्याला दिसतंय एक 40 ते हा, बोला. 40 ते 45 हजार पेक्षा जास्त वारकरी आता या मैदानामध्ये उपस्थित आहेत. मिलिंदजी, आणखीन या पालखी सोहळ्यामध्ये आणखीन एक महत्वाचा आकर्षणाचा एक बाब असते, ती म्हणजे बंधू भेट. ती कुठे होते आणि त्याची काय खास वैशिष्ट्य आहेत? मिलिंदजी, माझा आवाज येतोय? बंधू भेटीचा मुख्य सोहळा हा नेमाली. बंधू भेटीचा मुख्य सोहळा हा वाखरीच्या अलीकडे होतो आणि इथे सोपान काकांसह ज्ञानोबा, तुकाराम आणि ही सगळी ज्ञानेश्वरांची सगळी जी भावंड आहेत, ज्यांच्या दिंड्या एकत्र येतात. मुक्ताबाईंची दिंडी जळगाव जिल्ह्यातून येते, निवृत्तीनाथांची दिंडी येते. या सगळ्या दिंड्यांचा एकत्रित भेटीचा कार्यक्रम हा वाखरीला होतो आणि त्यानंतर या सगळ्या संतांच्या पादुका आणि आता या अश्वाच्या रिंगणाला सुरुवात झालेली आहे. हेमाली, आपण हे दृश्य पाहू शकतो. अख्ख्या मैदानामध्ये सध्या ज्ञानोबा तुकारामचा जयघोष सुरू आहे, तुम्ही ऐकू शकता.
पूर्णतः मंतरलेला असा हा सगळा परिसर आता झालेला आहे. काकडे महाविद्यालयाच्या मैदानात माऊलीचा जयघोष आहे आणि या अश्वानं अत्यंत वायुवेगानं हे रिंगण पूर्ण केल्यानंतर आता तू बघत असशील तर हळूहळू पताकाधारी आणि बाकीचे सगळेजण हळूहळू या रिंगणात येतील. अनेक जण आपण पाहतो की अश्व जेव्हा अत्यंत वेगानं रिंगण पूर्ण करतो नक्कीच लक्ष असणारच आहे.